नमस्कार, मी शिवानी अरसूळ. आज आपल्या इथे आपली एक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर सारिका गोसावी जठार आलेली आहे. सो आपण तिच्याशी थोड्या गप्पा मारूया. हॅलो सारिका. हॅलो मॅम. तू MNVTIमधनं कुठला कोर्स कंप्लीट केला? मी कॉलेजमधनं फॅशन इन टेक्सटाईल डिझायनिंग हा 3 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे. ओके. हा कोर्स फुल टाईम आहे की पार्ट टाईम आहे? हा पार्ट टाईमचा कोर्स होता, 3 वर्षाचा होता. ओके. टायमिंग काय असतं? टायमिंग हा साधारणतः 11 ते 5 वाजेपर्यंत असा होता. सो पार्ट टाईम आहे, तर मग मॉर्निंगच्या वेळी तुम्ही दुसरंही काहीतरी करू शकता ना? हो, कारण मी एक हाऊसवाईफ पण आहे, तर घरची काही कामं आपण म्हणतो प्रायोरिटीज त्याला पण द्यावं लागतं. प्लस माझं पहिल्यापासूनच मी ह्या क्षेत्रात आहे, तर घरची काही कामं उरकून यायला मला हा कोर्स खूप म्हणजे काय म्हणतात ना, कन्व्हिनियंट पडला, की तुम्ही तुमचं घरचं पाहून दुपारच्या वेळेत तुम्ही इकडे पण कोर्स तुमचा कंप्लीट करू शकता. ओके. सध्या मग तुम्ही आता काय करता? सध्या माझं बुटीक मी रन करते. त्याच्यामध्ये सगळेच लेडीज वेअर गारमेंट जे म्हणतो आपण, की ब्रायडल वेअरपासून ते पार्टी वेअरपर्यंत सर्व प्रकारचे गारमेंट माझ्या बुटीकमध्ये स्टिच होतात. ओके. मीन्स बिझनेस करता. बिझनेसच करते. हो. ओके. सो कॉलेजमध्ये जे काही स्किल्स तुम्ही शिकला, तर ते कसे उपयोगाला येत आहे तुमच्या बिझनेसमध्ये? हां. खूप छान प्रश्न विचारला. कारण काय होतं, मी ह्या क्षेत्रात जरी असले ना, तरी फॅशनमध्ये काय डेव्हलप होतंय, नवीन-नवीन काय येतात, ह्या ट्रेंडचा घरगुती जे शिवतात त्यांना खरं तर काही माहिती नसते. पण जेव्हा मी ह्या कॉलेजला ॲडमिशन घेतली, तर करंटचे काय ट्रेंड चालू आहेत, फॅशनमध्ये काही नवीन-नवीन ट्रेंड्स येतायत, ह्याची खूप छान माहिती मिळाली. कलर कॉम्बिनेशन कसं असतं किंवा फॅब्रिकचा टोन काय असतो, कलर कुठले असतात, काय फॅब्रिकची व्हरायटी असते आणि गारमेंट्समधल्या खूप साऱ्या व्हरायटी ह्या मला इथे येऊन शिकायला मिळाल्या, की ज्याचा मला माझ्या बुटीकमध्ये खूप छान उपयोग झाला. नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही MNVTI बद्दल काय सांगाल? खरं तर त्यांना खूप छान अपॉर्च्युनिटी असेल जर त्यांनी इथे ॲडमिशन घेतलं. कारण काय होतं, हे फक्त कॉलेज शिक्षणापुरतं मर्यादित नाही राहत. तर काय होतं, तुमचे इंटरनल स्किल डेव्हलप केले जातात. तुमची आवड पाहून त्या पद्धतीने तुम्हाला टेक्निकली शिकवलं जातं आणि ह्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल बेस खूप नॉलेज मिळतं, की जे तुम्हाला भविष्यात खूप छान उपयोगाला पडतं. त्याच्यामुळे हे कॉलेज फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करणाऱ्यांसाठी खूप छान आहे. का हाच कोर्स घ्यावा फॅशन डिझायनिंगचाच? एकतर लेडीज म्हटलं की त्यांना जी मी म्हटलं ना, की टाईम मॅनेजमेंट इथे खूप छान होतं. फुल टाईम करण्यापेक्षा पार्ट टाईम जरी केला तरी त्याच्यामध्ये तुम्ही तुमची बाकीची कामं प्लस तुम्ही कॉलेज अवर्स हे मॅनेज करू शकता. आणि फॅशन डिझायनिंग हे असं फील्ड आहे, की इथे दरवेळेस नवनवीन व्हरायटी येत राहतात. त्याच्यामुळे हे करिअर कधी स्पॉईल होईल असं नाहीये. दरवेळेस नवीन-नवीन टेक्निक येतात, नवीन-नवीन डिझाईन्स होतात. त्याच्यामुळे ह्याला खूप पुढे जाऊन ग्रोथ आहे. हां. आणि स्किल बेस असल्यामुळे तुमचा जॉब जाऊ शकत नाही किंवा हां, तुमचे तुम्ही स्किल्स स्वतःचे यूज करून ओनर होता तुम्ही तुमच्या ह्याचे. त्याच्यामुळे खूप छान करिअर आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये असेल, तर तुम्ही तुमचं खूप प्रकारे पुढे जाऊन अजून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकता. ओके. MNVTIमध्ये असताना तुम्हाला कुठल्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या? अपॉर्च्युनिटीज म्हणताल तर इथं कोर्सेस जॉइन केल्यानंतर आम्हाला वेगवेगळे एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करायला मिळालं. तसंच आम्हाला ना रॅम्प वॉकपासून आमचं सगळं म्हणजे बोल्डनेस म्हणतो ना आपण, तर ती रॅम्प वॉक करण्याची आम्हाला इथे संधी मिळाली. आमचं गारमेंट आम्हाला प्रेझेंट करायची संधी मिळाली. त्याच्यामुळे काय झालं, की वेगवेगळ्या स्तरातून आम्हाला कपड्यांची मागणी, की तुम्ही हे डिझाइन करू शकता का? मग त्याचा मला खूप छान माझ्या बिझनेसमध्ये उपयोग झाला. साधारण तुझी जर्नी सांगू शकतेस? ॲक्चुअली आता तू मॅरिड पण आहेस हं. आणि मग तुला कसं हां, काय मला केलंस सांगायला तू? आवडेल इथे. कारण काय झालं, मी ॲक्चुअली मला 2 मुली, मी सिंगल पॅरेंट आहे ओके. आणि कुठेतरी आपण म्हणतो ना, फॅशन डिझायनर व्हायचं हे स्वप्न लग्न लवकर झालं किंवा बाकीच्या काही गोष्टींमुळे एक मागे पडलं गेलं. पण मग जेव्हा मुली सेटल झाल्या, माझ्या मुली आता मोठ्या आहेत, एक जॉब करते. मग त्यांनी कुठेतरी, "मम्मी अरे तुला करायचं होतं ना ह्याच्यामध्ये करिअर, तर तू आता ह्यांची मी ॲडव्हर्टाइज MNVTIची न्यूजपेपर थ्रू मला मिळाली." ओके. मग त्यांनी मला म्हटलं, की "तू कर म्हणून करिअर." मग ॲट द एज ऑफ 40 हे सोपं नव्हतं मला, की पुन्हा कॉलेज जॉइन करणं. आणि लॉकडाऊनचा पिरियड होता त्या दरम्यान. तर ते म्हणलं आपण एक टाईमपास म्हणून जसं म्हणतो ना आपण, की करून बघूयात, घरनंच होईल हे. लॉकडाऊनमध्ये मोस्टली हं, कॉलेजेस हं, वगैरे हं. घरनं चालू होते. तर मी ॲडमिशन घेतलं. पण असं झालं, की महिन्याभरातच लॉकडाऊन उठलं आणि कॉलेजला नोटिफिकेशन आलं, की तुम्हाला रेग्युलर यावं लागेल. मी कंटाळा केला, की म्हटलं मी आता नाही जाऊ शकत, घरची कामं. पण नाही म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे. पण जेव्हा एकदा तुम्ही ह्या कॅम्पसमध्ये एंटर करता ना, हे कॉलेजच तुम्हाला सोडत नाही ॲक्चुअली. ओके. कारण खूप छान गोष्टी शिकायला मिळतात आणि अगदी माझ्या मुलीच्या वयाच्या पण माझ्या खूप बेस्ट फ्रेंड झाल्या इथे आणि टीचर्सही खूप कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे की त्यांच्याकडनं आपण काहीही क्वेरीज घेऊन जात्या. त्या तुम्हाला निरसन करतात त्या शंकेचं, की नाही असं नाही, असं खूप समजून घेतलं सगळ्यांनी आणि
असं करत करत जेव्हा माझी 3 वर्ष कधी संपली कळलं नाही. ॲक्च्युली कॉलेज सोडताना आम्हाला वाईट वाटत होतं, की अरे अजून थोडं हवं होतं. कारण कॉलेजमध्ये खूप छान प्रॅक्टिकल बेस्ड नॉलेज, बाकीच्या गोष्टी, टीचर्स खूप कोऑपरेटिव्ह होते. त्याच्यामुळे खूप सहज आणि सोपं झाली माझी ही 3 वर्षाची जर्नी. ओके. तुमचा फॅशन शो वगैरे होतो का? हां, होतो ना. दरवर्षी तुमचा एंडिंगला 3 वर्षानंतर तुमचे 3 वर्ष जेव्हा कंप्लीट होतात, तेव्हा तुम्हाला तुमची ओन गारमेंट क्रिएट करून ती प्रेझेंट करावी लागतात. मग असा फॅशन शो होतो इथे ओके. कॉलेजमध्ये. त्याचा एक्सपिरियन्स सांगू शकशील? खूप छान एक्सपिरियन्स आहे. कारण आपण आत्तापर्यंत ह्या गोष्टी फक्त टीव्हीवर वगैरे की रॅम्प वॉक, फॅशन शो हं, हं, मोठे-मोठे ते पाहिलेले असतात. पण जेव्हा आपण त्याच्यामागे वर्क कसं होतं, किती टीमनी काम करावं लागतं किंवा काय-काय एक्सपिरियन्समधून जातो. मोस्टली टीमवर्क टीम असतं. वर्क असतं, टाईम मॅनेजमेंट आपल्याला त्यातनं शिकलं जातं. जेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करता ना, तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या रिवाईज होतात तुमच्या पुढे. अरे नाही, हे असं नाही, असं करायचं. खूप छान एक्सपिरियन्स होता तो पण. मस्त. ओके. MNVTI बद्दल काय सांगू शकशील? MNVTI बद्दल तसं सांगण्यासारखं खूप आहे. पण हे फक्त कॉलेज नाहीये. इथे तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कशी ग्रोथ करायची, टाईम मॅनेजमेंट ऑफकोर्स इथे शिकलं जातं आणि तुम्ही नेमकं तुम्हाला काय करिअर ओरिएंटेड आहात, तुमची आवड इथे आपल्यालाच कळून चुकते, की आपण काय नेमकं करायला पाहिजे, आपला इंटरेस्ट कशात आहे. त्याच्यामुळे हे कॉलेज द बेस्ट आहे. त्यात वादच ओके. नाही. ओके. थँक यू सारिका. तू तुझा थँक यू वेळात मॅम. वेळ काढून आलीस. थँक यू टीम मॅम. MNVTI कडनं तुझे खूप थँक यू. खूप आभार.